सत्र सुरू करण्यापूर्वी शेवटच्या सत्रामध्ये आपण एक मुद्दा कव्हर केला होता. त्या मुद्द्याचं नाव होतं सेल थिअरी, पेशींचा सिद्धांत. आपण पाहिलं की 1838 आणि 1939 साली टी.एस. श्वान आणि एम.जे. श्लायडेन या जर्मन बॉटनिस्ट आणि झुलॉजिस्टने पेशींचा सिद्धांत कसा मांडला, त्यामधले नियम आपण पाहिले. त्यासोबतच रुडॉल्फ विर्शॉ या सायंटिस्टने त्या नियमांमध्ये म्हणजे त्या सिद्धांतामध्ये भर घातली आणि त्या सिद्धांताला पेशीशास्त्राचा आधुनिक सिद्धांत, पेशींचा आधुनिक सिद्धांत कसे म्हणतात हे सुद्धा आपण अभ्यासले. त्यामध्ये एक मुद्दा ॲड करण्याचा राहिला होता आणि तो मुद्दा म्हणजे या पेशी सिद्धांतासाठी, या पेशी सिद्धांताला काही सजीव हे अपवाद आहेत आणि ते सजीव म्हणजे प्रोकॅरियोटिक ऑर्गनायझेशन. आपल्याकडे आपल्या सजीवसृष्टीमध्ये असणारे प्रोकॅरियोटिक ऑर्गनायझेशन म्हणजे जीवाणू हे जे सजीव आहेत त्या सजीवांमध्ये असणारी जी संघटना आहे किंवा पेशीय संघटन आहे तो हा या पेशी सिद्धांतासाठी अपवाद आहे. तर पेशी सिद्धांतासाठी दुसरा अपवाद म्हणजे फंजाय. काही फंजाय जसे की म्युकर आणि रायझोपस ह्या दोन फंजाय आणि काही एक अल्गा, वुकेरिया ही अल्गा, हे दोन कॅटेगरीमधले सजीव, काही एक्झाम्पल्स हे पेशी सिद्धांतासाठी काय आहेत, अपवाद आहेत. अपवाद कशा प्रकारे आहेत तर आपण आणि व्हायरस हा एक घटक पेशी सिद्धांतासाठी अपवाद आहे. पेशींच्या सिद्धांतामध्ये जे नियम आपण पाहिले त्या नियमांनुसार व्हायरस हा त्या कॅटेगरीमध्ये बसत नाही. तो नियम तो फॉलो करत नाही. त्यानंतर प्रोकॅरियोटिक ऑर्गनायझेशन जे आहे ते सुद्धा पेशींच्या सिद्धांच्या नियमांना काय आहे, फॉलो करत नाही जशाच्या तसं. नंतर म्युकर आणि रायझोपस सारख्या फंजाय म्हणजे बुरशा काय करतात तर त्यांची शरीररचना ही पेशी सिद्धांताच्या नियमांच्या अनुसार नाही आहे. ती कशी आहे तर म्युकर आणि रायझोपस सारख्या फंजाय म्हणजे बुरशा आणि वुकेरिया सारखी अल्गा म्हणजे शेवाळ यांची शरीररचना ही ट्युब्युलर आणि मल्टीन्यूक्लिएटेड आहे. तर पेशींचा सिद्धांत सांगतो काय तर पेशीमध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असतो. हा एक महत्त्वाचा नियम आहे पेशीच्या सिद्धांताचा आणि या नियमाला अपवाद ही या सजीवातील पेशींची रचना आहे. ती म्हणते काय तर ही पेशींची रचना कशी आहे, ट्युब्युलर आहे आणि या ऑर्गॅनिझम्समध्ये म्हणजे म्युकर, रायझोपस ही फंजाय आणि वुकेरिया ही अल्गा यांची बॉडी ऑर्गनायझेशन कशी आहे, ती ट्युब्युलर आहे. अँड विचेवर सेल्स आर प्रेझेंट इन देम, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या सेल्स ह्या कशा आहेत, मल्टीन्यूक्लिएटेड आहेत. त्या एका सिंगल सेलपासून फॉर्म झालेल्या नाहीत. आणि हेच वैशिष्ट्य हे काय आहे, पेशींच्या सिद्धांताला अपवाद आहे. पेशींच्या सिद्धांताचे जे नियम आहेत त्यांना हा घटक अपवाद आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा कव्हर करायचा होता. आता आपण आपल्या आजच्या मूळ मुद्द्याकडे परत येऊ आणि त्या मुद्द्याचं नाव आहे आजच्या पेशींचे मोजमाप व आकार म्हणजे मेजरमेंट ऑफ सेल अँड देअर सायझेस आणि त्यांच्यामध्ये त्या सायझेसमध्ये असणारी विविधता आजच्या आपल्या सत्रामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. पहा, पेशींचं मोजमाप हे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या दोन एककात मोजतात. आपण अवतीभोवती आपल्या ज्यावेळी पाहतो त्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कित्येक वस्तू, कित्येक घटक हे मोजावे लागतात, त्यांचं मोजमाप करावं लागतं आणि आपल्याला काही मोजमाप सर्रासपणे ठाऊक आहेत. किलोग्रॅम, ग्रॅम, मीटर, सेंटीमीटर, लिटर, फूट ही काय आहेत, काही मोजमापांची एककं आहेत. त्या विशिष्ट एककांमध्येच काही विशिष्ट घटक हे मोजले जातात. अगदी आणि हे आपल्याला आपलं जीवन व्यवस्थितपणे चालण्यासाठी आवश्यक आहे. अगदी त्याच प्रकारे पेशींचं मोजमाप हे आपल्याला आवश्यक आहे, कारण पेशींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, पेशींचं कॅटेगरायझेशन करणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपल्याला त्यांचं जनरलायझेशन करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे मेजरमेंट हे कशामध्ये होतं,
मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या 2 एककांमध्ये होतं. या मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांच्या सूक्ष्मतेचा अंदाज आपल्या सर्वांना यावा यासाठी मी इयत्ता 7वीतील प्रकरण 11 पेशी रचना आणि सूक्ष्मजीव यातील एक ओळ इथे मुद्दाम घेतली आहे. कशासाठी? कारण त्या मोजमापांच्या सूक्ष्मतेचा अंदाज आपल्याला यावा, ते त्याचा आपल्याला एक खूप चांगलं आकलन व्हावं यासाठी. तर आपल्याला सेंटीमीटर आणि मायक्रोमीटर ही मोजमापं सर्वांच्या परिचयाची आहेत. तर मायक्रोमीटर हा जो आहे सर्वसाधारणपणे 3 फुटांचा असतो. साधारणपणे तो 3 फुटांइतका असतो, असा इतका तो भरेल. तर या मीटरचे ज्यावेळी आपण 100 समान भाग करू, काय करू आपण, यांचे 100 समान भाग करू, तर हा 100वा जो भाग असतो त्याला सेंटीमीटर असे म्हणतात. सेंटीमीटर या शब्दाचा अर्थच काय होतो, तर मीटरचा 100वा भाग. तर हा 100वा भाग मीटरचा म्हणजे 1 सेंटीमीटर काय केला आपण स्वतंत्रपणे घेतला आणि या सेंटीमीटरचे परत काय केले आपण 10 समान भाग केले. ठीक आहे, काय केले आपण, या सेंटीमीटरचे 10 समान भाग केले आणि या 10 समान भागातील एका प्रत्येक भागाला काय म्हटलं जातं, मिलीमीटर म्हटलं जातं. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. ठीक आहे, आपण वरचेवर सूक्ष्म स्तरावरती जात आहोत. आता हाच मिलीमीटर काय केलं आपण, परत हा मिलीमीटर त्या 10मधला 1 मिलीमीटर हा आपण स्वतंत्रपणे घेतला आणि त्या मिलीमीटरचे काय केले आपण, या इतक्या सूक्ष्म एककाचे 1000 समान भाग केले. म्हणजे त्यांना आपण समजा हा तो मिलीमीटर असेल तर त्याचे आपण असे किती 1000 समान भाग केले. 1000 समान भाग केल्याच्या नंतर यातील प्रत्येक एक समान भाग, कुठलाही एक भाग जर आपण काढला मिलीमीटरचा, तर याला म्हणतात मायक्रोमीटर. म्हणजे काय केलं आपण, मिलीमीटरचे 1000 समान भाग केले, तर यातला प्रत्येक समान भाग जो आहे एक स्वतंत्र, याला काय म्हणतात, मायक्रोमीटर म्हणतात. त्याच मायक्रोमीटरचा त्या उपयोग केला जातो पेशींचं मोजमाप करण्यासाठी. मग आपण काय केलं, हा 1 मायक्रोमीटर म्हणजेच 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रोमीटर. आता 1000 मायक्रोमीटरमधला 1 मायक्रोमीटर आपण काय केलं, परत इथे सेपरेट घेतला आणि या एका मायक्रोमीटरचे परत असेच काय केले आपण 1000 समान भाग केले. 1000 समान भाग केल्याच्या नंतर यातला 1000 प्रत्येक एक जो भाग आहे 1000 समान भाग, त्या एका भागाला काय म्हणतात, नॅनोमीटर असे म्हणतात. लक्षात येतंय? आपण सेंटीमीटर समजावून घेतलं आधी, मीटर आणि सेंटीमीटर हे आपले सर्वांच्या परिचयाचे आपण काय केले, मोजमापं घेतले. त्या मोजमापांद्वारे आपण काय केलं, आपण सूक्ष्म स्तरावरती गेलो आणि कशासाठी, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ही मोजमापं आपल्याला लक्षात यावीत, समजावीत यासाठी. ठीक आहे, तर या पद्धतीने पेशींचं मोजमाप ह्या 2 एककांमध्ये केलं जातं. आता आपल्याला हे पाहायचं आहे की आपल्या अवतीभोवती प्रचंड सूक्ष्मजीव आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड विविधता आहे, याची आपल्याला कल्पना असेलच. तर हे सूक्ष्मजीव आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. कारण काय, तर सूक्ष्मजीव हे 100 मायक्रोमीटरपेक्षा काय आहेत, लहान आहेत. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू म्हणजे 100 मायक्रोमीटरपेक्षा ज्या मोठ्या वस्तू आहेत किंवा जे घटक आहेत तेच आपण या साध्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्यापेक्षा सूक्ष्म घटक आपण आपल्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शी या उपकरणाचा वापर करावा लागतो. काय करतं संयुक्त सूक्ष्मदर्शी किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप, तर ते एखादी प्रतिमा 1000 पट मोठी करतं आणि आपण त्याला पाहू शकतो, आपण त्याचा अभ्यास करू शकतो. पण जर ती 1000 पट मोठी प्रतिमा किंवा ती मॅग्निफाय केलेली इमेज जर अजून आपल्याला इन्सफिशियंट वाटत असेल किंवा इन्सफिशियंट असेल, आपल्याला ती अपुरी पडत असेल, तर तिथे आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी या अत्याधुनिक उपकरणाचा वापर केला जातो. आपण मागच्या काही सत्रांमध्ये विविध पेशी अंगकांचा म्हणजे पेशींच्या भागांचा अभ्यास, आपण त्यांचा उल्लेख केला, त्यांचा शोध, त्यांच्या पेशींच्या संशोधनातील महत्त्वाचे टप्पे पाहिले. तर तो अभ्यास
फॉर एक्झाम्पल गॉल्जी संकुल किंवा गॉल्जी बॉडीज असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ही जी पेशींचे विविध अवयव आहेत त्या पेशींच्या विविध अवयवांचा शोध किंवा त्यांच्या अतिसूक्ष्म रचनेचा अभ्यास हा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी या उपकरणाच्या सहाय्यामुळेच शक्य झाला आहे. हे करतं काय, तर ती एखादी प्रतिमा ज्या प्रतिमेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या ती प्रतिमा हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक 2 अब्ज पट मोठी करतं. 2 अब्ज पट लक्षात घ्या. तर आपण हे पाहतोय की नॅनोमीटर या शब्दाचा अर्थ काय होतो, तर अब्जावा भाग, मीटरचा 1 अब्जावा भाग. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाही. पॅरामेशियम हा सजीव साधारणतः 100 मायक्रोमीटर इतक्या आकाराचा असतो पॅरामेशियम. त्यानंतर टायफॉइड सारखा सूक्ष्मजीव हा 2 ते 3 मायक्रोमीटर, म्हणजे सूक्ष्मजीव त्यातल्या त्यात जीवाणू हे घटक मायक्रोमीटर या एककांमध्ये मोजतात. म्हणजे ते तितक्या आकाराचे 1 मायक्रोमीटर, 2 मायक्रोमीटर, 0.1 पासून ते पुढे बरेच मायक्रोमीटर असा त्यांचा काय आहे, आवाका आहे जीवाणूंचा. तर विषाणू हा अजूनही त्यांच्याहून सूक्ष्म आहे आणि त्याचं मोजमाप हे नॅनोमीटरमध्ये करतात. मगाशी पेशीच्या सिद्धांताला अपवादामधील एक मुद्दा आपण मेन्शन केला होता की व्हायरसेसमध्ये ही ट्रू सेल्युलर ऑर्गनायझेशन नाही आहे. त्यांच्यामध्ये फक्त ज्यावेळी आपण व्हायरसेसचा अभ्यास करतो त्यावेळी त्यांच्याभोवती एक फक्त प्रथिनाचं आवरण असतं आणि मध्ये एक RNA असतो. RNA हा जेनेटिक मटेरियल असतो. पोषक परिस्थिती त्याला मिळाली की तो ॲक्टिवेट होतो, पोषक परिस्थिती नसेल तर तो डिॲक्टिवेट होतो. सध्याचा कोरोना नावाचा हा विषाणू हा त्यामध्येच मोडतो. ठीक आहे. तर आपण काय पाहिलं, की पेशींचे मोजमाप हे ह्या 2 एककांमध्ये करतात. जगातील सगळ्यात सूक्ष्म पेशी ही मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टम ही होय. तिचे आकारमान 0.1 मायक्रोमीटर ते 0.3 मायक्रोमीटर इतके आहे. या मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टम या सजीवाचं दुसरं पर्यायी नाव होय PPLO, हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. त्याला म्हणतात प्लुरोन्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. ठीक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रश्न आलटून पालटून, प्रश्न ट्विस्ट करून, किंवा प्रश्नांचं स्वरूप हे आयोगाचं सध्याचं असं आहे की त्या सर्व घटकांमधले आंतरसंबंध काही असतील तर त्या आंतरसंबंधाचा अंदाज त्या अभ्यासकाला, त्या विद्यार्थ्याला आहे का, तो येतोय का, तो आवाका असेल तर असाच व्यक्ती तो ते प्रश्न सोडवू शकतो. म्हणून आज आपल्याला सामान्य विज्ञान हा विषय अवघड वाटतो. म्हणजे सामान्य विज्ञानच नाही तर जवळजवळ इतर सर्व विषयांमध्ये आयोगाला काय अपेक्षित आहे, तर त्यांच्यामध्ये असणारे आंतरसंबंध किंवा त्यांच्यामध्ये असणारी इंटरडिसिप्लिनॅरिटी ही त्या उमेदवाराला समजली आहे का, त्याचं समग्र आकलन त्या उमेदवाराला झालं आहे का, याचाच अंदाज हा आयोग घेत असतो. किंवा कुठलीही परीक्षा घेत असते तिथेच विद्यार्थ्यांचा कस लागतो. म्हणून आपण जर पाहिलं तर मी हे जे सत्र आत्ता सगळे घेत आहे तर त्या सत्रांमध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतची स्टेट बोर्डाची सर्व पाठ्यपुस्तके आणि 11वी 12वीची NCERT आणि स्टेट बोर्डाची बायोलॉजीची पुस्तकं मी यासाठी रेफर केली आहेत, त्यांचा अभ्यास केला आहे. आणि त्यातील परीक्षाभिमुख सर्व मुद्दे, निव्वळ परीक्षाभिमुखच नाही तर त्यातील सर्व मुद्दे मी इथे तुम्हाला समजावून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. आय होप तुम्हाला सर्वांना हे समजत आहे आणि तुम्हाला हे इंटरेस्टिंग वाटत आहे. ठीक आहे. हे झालं पेशींच्या मोजमापाबद्दल. आता पाहू आपण पेशींचे आकार. पेशींच्या आकारामध्ये सुद्धा विविधता आपल्याला आढळते. पेशींच्या आकारामध्ये विविधता का आहे, तर त्याचं एक महत्त्वाचं रिझन म्हणजे पेशींचे आकार हे त्या पेशीच्या कार्यावरती आधारित असतात. पेशींचे आकार किती आहेत, तर त्यामध्ये आपल्याला द्विअंतर्वक्री पेशी दिसतात. फॉर एक्झाम्पल रेड ब्लड सेल आहेत, तांबड्या रक्तपेशी,
त्या द्विअंतर्वक्रे आहेत. म्हणजे जर पाहिलं एक पेशी ही अशी पूर्ण अंतर्वक्र आहे, म्हणजे तिचा प्रवास सुलभ व्हावा आणि तिचा प्रवास सुलभ व्हावा ती करते काय, तर ती ऑक्सिजनचं वहन करते. तिच्यामध्ये केंद्रकसुद्धा नाही आहे. केंद्रकसुद्धा नसण्याचं कारण म्हणजे ती जास्तीत जास्त जागा काय करता यावी, तिला सक्षमपणे कार्यक्षमपणे वापरता यावी. म्हणूनच त्या पेशीची रचना ही या पद्धतीची झाली आहे. बाय कॉन्केव द्विअंतर्वक्री प्रकाराची पेशी ही म्हणजेच काय, तांबड्या रक्तपेशी. आपल्याला सगळ्यांना हे घटक लक्षात ठेवायचे आहेत त्यांच्या उदाहरणासहित. उद्या प्रश्न हा पण विचारला जाऊ शकतो की तांबड्या रक्तपेशी ह्या कुठल्या प्रकारच्या आहेत किंवा द्विअंतर्वक्री प्रकारच्या पेशी कोणत्या, तर तांबड्या रक्तपेशी त्या होत. त्यानंतर स्तंभाकृती आहे. स्तंभाकृती म्हणजे कॉलमनार, स्तंभांसारखे आकार किंवा त्यांची रचना तशी आहे. तर कोणत्या आहेत, त्या पृष्ठभागावरील पेशी. आपलं शरीर जे आहे त्या शरीराच्या पृष्ठभागावरती ज्या पेशी आहेत त्या एपिथेलियल सेल्स, म्हणजे त्या कशामध्ये मोडतात, तर त्या स्तंभाकारामध्ये म्हणजे स्तंभाकृतीमध्ये मोडतात. ठीक आहे, हे झालं दुसरं उदाहरण. अंडाकृती पेशी म्हणजे अंड्याच्या आकाराच्या. फॉर एक्झाम्पल फॅट सेल बघा इथे बघितलं, सगळ्यात मोठा जो भाग आहे तो फॅट सेलने काय केलेला आहे, ऑक्युपाय केलेला आहे. तर हा फॅट सेल हे काय आहे, तर याचा आकार कसा आहे, ओव्हल शेप्ड आहे. देन विटाकृती म्हणजे ब्रिक शेप, मसल स्नायू पेशी ज्या आकुंचन पावतात, प्रसरण पावतात. ठीक आहे, तर त्या स्नायू पेशी कशा आहेत, विटाकृती आहेत. नंतर आयताकृती, स्पायरोगायरा हे कशाचं एक्झाम्पल आहे, रेक्टँग्युलर टाईपच्या सेलचं. यांची साईज कशी आहे, रेक्टँग्युलर आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. देन बघा, म्हणजे पेशींच्या आकारामध्ये सुद्धा आपल्याला किती विविधता आढळते. पेशींच्या आकारामधली विविधता ही त्यांच्या कार्यावरती आधारित आहे. अमिबा हा एकपेशीय सजीव कसा आहे, तो अनियमित आहे. देन मानवी शुक्राणू सर्पिलाकृती. मानवी शुक्राणू कसा आहे, तो सर्पिलाकृती आहे, म्हणजेच स्पायरल प्रकाराचा. देन राऊंडेड किंवा कोकस, गोलाकार. अंड कसं असतं, गोलाकार असतं, बरोबर आहे. तर राऊंडेड म्हणजे काय, तर कोकस हे त्याला पर्यायी नाव आहे, कोकस. डिप्लोकोकस निमोनिया हे नाव ऐकलं असेल, निमोनियाच्या आजारासाठी कारणीभूत असणारा घटक सजीव डिप्लोकोकस. कोकस म्हणजेच काय, कोकाय म्हणजेच गोलाकार. रॉड शेप्ड म्हणजे बॅसिलाय. रॉड शेप्ड प्रकारांचे पण काही घटक आहेत, म्हणजे असे रॉड असणारे रॉड शेप्ड बॅसिलाय. ट्विस्टेड आहेत असे. ठीक आहे, काही ब्रांच्ड आहेत, शाखीय म्हणजे चेतापेशी, नर्व सेल ही कशी आहे, ब्रांच्ड आहे. इथे आपल्याला ब्रांचेस दिसतात. तर पेशींच्या आकारामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसते, इतकी विविधता दिसते. लक्षात येते सगळ्यांना. आर यू गेटिंग माय पॉईंट. सो आपण पाहिलं की मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टम ही जगातील सर्वात लहान पेशी आहे, सूक्ष्म पेशी आहे. 0.1 ते 0.3 मायक्रोमीटर इतका तिचा आकार होय. आणि जगातील सर्वात मोठी पेशी ती म्हणजे एका शहामृगाचं अंड होय, म्हणजेच एग ऑफ ॲन ऑस्ट्रिच. तिचा व्यास हा 18 सेंटीमीटर इतका आहे.